नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी सगळ्या चिकन मटण खाणाऱ्या लोकांच्यासाठी एक छान रेसिपी दाखवणार आहे. ती माझ्या नंदेने बनवलेली आहे. मी चिकन मटण खात नाही, पण घरचे खातात. आम्ही जेवायला गेलेलो त्यांच्या घरी, त्यांच्यासाठी बनवली होती. तर मी त्या रेसिपीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कशी वाटते रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. मोहरी, जिरं, तमालपत्र, दालचिनी आणि मग कांदा एकदम बारीक. गोल्डन होईपर्यंत भाजायचं. हो, गोल्डन होईपर्यंत कांदा भाजायचा. मीठ टाकायचं आपल्याला. लवकर लाल होतं का मीठ टाकल्यावर? मीठ टाकल्यावर लवकर लाल होतं. शिजतो पण ना लवकर. लवकर शिजतो. ठीक आहे. हळद टाकून भाजायचं. आता मग बारीक चिरलेला टोमॅटो. एकदम बारीक. कसं छान चिरलाय तो. हा, सारखं दादा तुझी ते नाही, ते म्हटलं ते स्टँड आहे त्याच्यावर आहे. तुम्ही जर आईने आणले. धना पावडर, जिरा पावडर करते. माझ्याकडे आता धना पावडर काही शिल्लक नाहीये, त्यामुळे ही जिरे पावडर घरातच केल्या. हो. थोडं टाकायचं. तुमच्यावर गरम मसाला हं. छान हलवायचं. लाल तिखट. आता हे थोडस पाणी टाकून हे 10-15 मिनिटं असं शिजवून घ्यायचं. बघा तेल सुटलं का आमचं. हे टाकते. दुसरा मसाला नुसतं टाकायचा का? कुणी वाटण ते कुणी टाकतं त्यात, पण आपण काही नाही टाकलेली. आणि नाही, मी बघितली व्हिडिओ वगैरे, पण त्यातून पण नाही टाकले. ऑमलेट सारखं आहे ते, अंड्याच्या ऑमलेट सारखं वाटत. आमलेट नाही, हे नक्की का आपलं अंडा भुर्जी. हा, साधारण तसं. कारण ते त्याच्यात टाकल्यानंतर ते भुर्जी सारखं दिसायला लागलं. अजून नाही भाजायचं, एवढंच भाजायचं. बस घेता थोडं तेलात अजून. हा, काय घातलं ते चिकन घातलं. हा, आपण काय एवढं कोण करत बसत नाही. हा. आता हे बारीक गॅसवरती चांगलं शिजवायचं. चालू शिजलं की. हा, त्याला पाणी सुटलं बघा ते. अजून पाणी सुटलं त्याला. हो, त्यामुळे ते थोडंच पाणी टाकायचं. ते ह्याच्यासारखंच झालंय सेम. भुर्जी सारखं. हळद घातली. पनीर भुर्जी पण अशी दिसते. हा, होय. छान झालं. मग सगळ्या शेवटी कोथिंबीर टाकायची. मग जेवायला वाटते सगळ्यांनी. नाही टोमॅटो सांगणार ना तू.
आता नाही तर राहू दे ना, बरं कसं हा. मी पण चेक करतो शॉर्ट फूट गोळा भाला